नमस्कार, मी विशाल परदेशी। आता या क्षणाला आपण आहोत नवी मुंबई महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये। एकूण 111 जागा आणि 111 जागांवरती जर आपण पाहिलं तर अगदी रंजक लढत जिथे होताना दिसते। दोन्ही भाऊ एकत्र आले, म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, म्हणजेच इंजिन आणि मशाल या ठिकाणी एकत्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वबळाचा नारा दिलेला आहे। एकूण 27 जागा आणि एका उमेदवाराला त्यांनी पाठिंबा देत आपली लढत पुढे आणलेली आहे। दुसरीकडे म्हणायला भाजप आहे, पण नाईक जनता पार्टी असं नाव खरं तर चर्चेमध्ये पुढे येताना दिसतं। चिन्हावर भले गणेश नाईक या ठिकाणी लढत असले तरी त्यांचा स्वतःचा म्हणून एक पक्ष आहे असं कायम या ठिकाणी चर्चेत म्हणलं जातं। त्यांनी स्वबळाचा नारा दिलाय। दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्षाने देखील स्वबळाचा नारा दिलेला आहे मंडळी। त्याच्यामुळे नियोजित शहर म्हणवण्यात जाणाऱ्या या नवी मुंबईकरांचा नेमका काय मूड आहे, चला जाणून घेणार आहोत मूड महापालिकांचा या कार्यक्रमात। म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका एक दुसरी मुंबई म्हणून नवी मुंबईकडे बघितलं जातं, नियोजित शहर म्हणून नवी मुंबईकडे बघितलं जातं। पण खरंच हे शहर नियोजित आहे का? काय नेमका या 8 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकांचा इथला मूड दिसतोय? आणि जेव्हा जोरदार तयारी या ठिकाणी सगळ्याच पक्षांनी केलेली आहे तेव्हा त्यांचा नवी मुंबई विकासाचा रोडमॅप काय? सुरुवात मी आपल्यापासून करतोय। आपलं नाव? विकास सोरटे, वाशी मंडळ अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टी। बर, नवी मुंबईच्या विकासाला घेऊन आपण स्वबळाचा नारा दिलाय, बरोबर? आपला काय रोडमॅप आहे? 30 सेकंद। या ठिकाणी गेले अनेक वर्ष आम्ही कोणत्याही प्रकारची मालमत्ता करात वाढ केलेली नाही आहे आणि यापुढेही पुढचे 20 वर्षाचं आमचं एक विजन असणार आहे। या ठिकाणी घरपट्टी असेल किंवा आमची मालमत्ता कर असेल किंवा स्वच्छ नवी मुंबई आणि भयमुक्त नवी मुंबई या गोष्टीला आम्ही या ठिकाणी अतिशय प्राधान्य दिलेलं आहे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या ठिकाणी आज आपण जे कार्यक्रम करतात या ठिकाणी या सिडको निर्मित ज्या जुने घरं आहेत त्या जुन्या निर्मित घरांना 2015 साली या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे तसेच गणेश नाईक साहेब यांच्या दूरदृष्टीतून या ठिकाणी आम्हाला FSI प्राप्त झाला आणि त्याची आज या नवी मुंबई आणि वाशी विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये या मध्यमवर्गीयांना नवीन आणि चांगली घरं दिली जात आहेत। बरं, ठीक आहे, 30 सेकंद संपले। चला नेते आपल्याकडे येतो, बोला काय आपलं नाव आणि काय आपला विकासाचा रोडमॅप आहे? 30 सेकंद। मी विजय माने, शिवसेना शहर प्रमुख नवी मुंबई। आत्ताच सांगितलं रोडमॅप। आज तुम्ही नवी मुंबईमध्ये मी तर जाहीर आव्हान करतो, गावगावठांमध्ये चला काय परिस्थिती, कसला विकास, गेली 25 वर्ष ही मंडळेश्वर काम करतात। आत्ताच तुम्ही सांगितले घरामध्येच सर्व सत्ता सर्व असताना सुद्धा आज नवी मुंबईची एवढी वाईट परिस्थिती, खरं आम्हाला बिघडू, आम्हाला लाज वाटते की नवी मुंबईमध्ये आज सिडकोकडून आम्ही घर घेतलं, 30-32 वर्ष राहतो। आज गावगावठांमध्ये ज्यावेळेला आम्ही जातो घरोघरी, रोड नाही, छोटे छोटे अशी परिस्थिती, त्यामुळे या नवी मुंबईमध्ये काही विकास झालेला नाही। अगदी मी जाहीर सांगतो। वरून फक्त कसं लाली लिपस्टिक लावतात, हिरोईन लावतात, मोठ्या FSI गेली 30 वर्ष रिडेव्हलपमेंट रखडलं होतं, गोरगरीब घरांना भाडे देत नव्हते। आज काय परिस्थिती आहे? त्यामुळे असं बोलणार विकास काही नाही, नवी मुंबईत अजिबात विकास नाही। बरं, ठीक आहे, चला नेते तुमच्याकडे येतो। चला, तुम्ही एकत्र आहात, जोरदार नारा तुम्ही मुंबईपासून दिलेला आहे। मुंबईत देखील ठाकरेंची चर्चा आणि इथे देखील ती होत असणार यात शंकाने। काय आपला विकासाचा रोडमॅप आहे? पहिलं आपलं नाव? माझं नाव सविनय म्हात्रे, मी मनसे उपशहर अध्यक्ष आहे। हे जे म्हणतात की आम्ही गावठाणाचा विकास करू, रिडेव्हलपमेंट करू, यांना फक्त रिडेव्हलपमेंटसाठी तिथे यायचं आहे या शिंदे गटाला, कारण त्यांना त्या स्कीममधनं कमिशन काढायचं आहे। आणि हे म्हणतात घरपट्टी वाढवणार नाही। तुम्ही गावठाणातील घरांना बघितलं का? अजून हे बोलतात की आम्ही घरं नियमित केली, परंतु आज 10-10 लाख आणि 20-20 लाख घरपट्ट्या आम्हाला पाठवलेल्या आहेत या मूळ जे गावठाणातले लोक आहेत। आणि शिक्षणाचं काय हो, शाळांच्या फी बघितल्या का तुम्ही? हां, 1-1-1.5 लाख शाळांच्या फी आहेत। तुम्ही कुठल्या तरी शाळेचं ऑडिट केलेलं आहे का? आमचा सरळ आहे, तुम्ही जे सांगता ना ते नीट मुद्द्याने चला, नुसते वाफा नका सोडू। या मुद्द्यांवर तुम्ही काम करणार आहात। चला नाही, दुसऱ्यांदा भेट होते आपली, बरोबर होय की नाही? गेल्या वेळी आपण अगदी जंक्शन चर्चा केली होती। बरं, आपलं नाव आणि आपला विकासाचा नवी मुंबई संदर्भातला रोडमॅप काय? 30 सेकंद। मी भरत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष। नवी मुंबईला वास्तविक पाहता सिडकोने विकसित केलेलं आहे, परंतु महानगरपालिकेने भकास केलेले आहे। इथं सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे ठेकेदारांचं राज्य आणि त्याला सत्ताधारी पक्षाचं असणारा अभय, हे फार मोठी गोष्ट आहे। सर्रास घोटाळे होत आहेत संपूर्ण नवी मुंबईमध्ये, जनतेच्या पैशाची तिजोरीची लूट होते। आणि सर्वात महत्त्वाचं ह्या दोन्ही लोकांचं एकाच डोळा आहे,
तो म्हणजे पुनर्विकासावर आणि पुनर्विकासाच्या माध्यमातून आपला खिशाचा पुनर्विकास करायचा, एवढंच धोरण आहे. त्यांना नवी मुंबईचं काही पडलेलं नाही. बरं, काही पडलेलं नाही. चला मी आता येतो. चला मी अर्थातच राजकीय मुद्द्यांनी सुरुवात करतोय. अपेक्षित होतं की इथे शिवसेना, शिंदे पक्ष आणि भाजप एकत्र लढतील, पण इथे गणेश नाईकांचा होरा त्यांनी कायम ठेवत स्वबळाचा नारा दिला. शिंदेंनी देखील माघार घेतली नाही, त्यांनी देखील स्वबळाचा नारा दिला. काय नाही, ते नेमकं कुठं चुकलं? म्हणजे होऊ शकलं असतं ना, एकत्रित लढला असतात, एकत्रित लढू शकला असतात तुम्ही. जास्त युती झाली असती तर मग? पहिल्या ज्या वेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना व बाळासाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये एक सामान्य रिक्षा चालक, दूध टाकणार नगर, आता होऊ शकतो का? लोकसभा तुम्ही बीजेपी म्हणून लढली, युती म्हणून लढली, विधानसभा युती म्हणून लढली, कॉर्पोरेशनला कार्यकर्त्याची निवड. आम्ही हात जोडून सांगत होतो नाईक साहेबांना, साहेब ही कार्यकर्ते एक सामान्य कार्यकर्ता नगरसेवक होणार पण नाईक आहेत. साहेबांनी केलं काय? ते 20 सीट देत होते शिवसेनेला. बस. त्या कोरकड मग गेल्या वेळी निवडून आलेले सीट पण देत नव्हते. ते देत नव्हते. मग ही 56. परिस्थिती आणि कार्यकर्ते आम्ही हात जोडून सांगत होतो. हा. शिंदे साहेब पण सांगत होते हा. की कार्यकर्त्याची निवडणूक तुम्ही त्यांनी खासदार- भेट घेतली. घेतली भेट आम्ही घेतली. मी कोरकड भेट होतो बरं. आणि त्या परिस्थितीमध्ये सर्व मंडळी होतो. आम्ही तेच खेळीमेळीने सांगत होतो की घ्या सीटा वाटप शेअरिंग बरोबर करा. युती पण करायचीच नव्हती. त्यांना करा, फक्त फसवत होत्या. नाईक साहेब कधी झाले नाही त्या मिटिंगला. बरं. शेवटी तुम्ही नेते आहात, तुम्ही पालक आहात या नवी मुंबईचे. तुमच्यामुळे हजारो शेकडो कार्यकर्ते तयार झाले आणि कार्यकर्त्या निवडणुकीसाठी आज खासदार आमचे नरेश मस्के साहेब, शिंदे साहेब पाठवायचे, ते यायचे, नाटासाहेब असायचे, किशोर, आम्ही सर्व मंडळी असायचो, सर्व जिल्हा प्रमुख असायचे. सांगण्यात तात्पर्य हेच, आम्ही 10 वेळा कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून सांगतो की साहेब ही शिवसैनिक नाही, ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. माझे हात जोडून विनंती होती सर्व शिवसैनिकांची की तुम्ही एकत्र हा युती म्हणून लढा. आणि त्याच्यामध्ये सामान्य म्हणजे जसं बाळासाहेब सांगत होते, एखादा रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, आज ह्या परिस्थितीत नवी मुंबईमध्ये एखादा सामान्य नागरिक शिवसेनेचा किंवा बीजेपी युतीचा महानगरपालिका महापौर झाला असता. बरं, ठीक आहे. नाही ते बघा ना, म्हणजे जे राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये घेतले मंडळी त्यांनाच त्यांनी तिकीट दिलं. बरं, मूळ निष्ठावंत बाजूलाच राहिला, निष्ठावंत यांनी त्यांच्याकडे उचलून घेतले, त्यांनी त्यांना तिकीट दिलं. गणित बिघडलं की नाही? वास्तविक कसं असतं की पक्षाच्या मनामध्ये असणं महत्वाचं असतं, पण जनतेच्या मनामध्ये कोण आहे. हां, ज्यावेळेला जनतेच्या मनामध्ये जो उमेदवार आहे, जनतेच्या मनामध्ये जो खरा प्रतिनिधी आहे आलाय ना, त्याला देखील या ठिकाणी मेरिट म्हणून त्या ठिकाणी दिलेलं आहे. इथून उचललं काय, तिथून उचललं काय. बरं, मग मूळ निष्ठावंतांचं काय? मूळ भाजपमध्ये वर्षानुवर्ष लोक काम करत होती, वाट बघत होती कार्यकर्ते. मूळ निष्ठावांचा पूर्ण सन्मान त्या ठिकाणी केलेला आहे. कसा? ही जी स्पर्धा असते, ही स्पर्धा ही मेरिटची असते. आलं ना. आणि त्या ठिकाणी जे मेरिट आहे हे सर्व पक्षांकडे, प्रत्येक पक्ष हा मेरिट चेक करतो की जनतेच्या मनामध्ये कोण आहे की जो निवडून येऊ शकतो. आणि असं सर्व प्रत्येक पक्षाकडे, फक्त बीजेपी कडे आहे असं नाहीये, बरं. सगळ्याच पक्षाकडे मेरिट असतं. आणि मेरिट निष्ठावंत महत्वाचे नाहीत. निष्ठावन अति महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. निष्ठावन पूर्ण महत्वाचं हा. आहे. आणि ह्या ठिकाणी निष्ठावंतांना देखील तिकीट दिलेलं तुम्ही आहे. मूळ भाजपचे. मी मूळ भाजपचा नाहीये. बरं, आलं का त्यांना जे ओपन जे आहे तो आहे. आलं का त्यांना. हा. परंतु ज्या वेळेला आम्ही बरं, बोलू द्या. नाही तर बोलू बोलू द्या. द्या. जे टाळ्या वाजवतात ना, त्यांनी 4 वेळ 5 वेळ देखील टाळ्या वाजवलेल्या आहेत. आलं का. एक वेळ टाळ्या वाजवलेल्या नाहीये. बरं. आलं ना. पूर्ण करा. त्यामुळे ह्या ठिकाणी ज्या वेळेला ठीक आहे. असं भरतराव तू किती वेळा सटकलात आणि सरकलात. आता काय बरं, ठीक आहे बोलायचं. ना. आपण सरकतो ते विकासाकडे सरकतो. बरं, ठीक आहे. बीजेपी पार्टी, भारतीय जनता पक्ष आज या पूर्ण होऊन दे ना. बरं, हा. नाहीतर काय होईल, हा. त्याचा गैरसमज होऊन जाईल. हा, मग आणि थोडक्यात. गैरसमज झाला तुमचं TRP वाढेल, नाही, त्याची नाही, मजा नाही. नाही. असं मी नाही, TRP साठी असं नाही. मी नाही. बोलतो आलंय ना. निष्ठावंताचा आम्ही प्रश्न तुमच्या विचारला. सोबत म्हणून निष्ठावंताचा. मी त्याच प्रश्नाला सांगतो. मी प्रश्न सोडलेला नाहीये. बरं. आपल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. जो या ठिकाणी निष्ठावंत आहे त्याचा सन्मान त्या ठिकाणी राखला जाईल आणि राखलेला आहे. बरं, यात बरं, वाद बरं. नाही. तुम्ही मूळ भाजपचे. आम्ही मूळ भाजपचे आहोत. मी या ठिकाणी पहिल्यापासून भाजपमध्ये. बरेच लोक या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टीने, वेगवेगळ्या अँगलने निष्ठा वगैरे वगैरे बोलतायत. इथे उभे असणारे सगळेच किती निष्ठात पाळलेले मला सगळ्यांना सांगा माहित आहे. नाही ते. बरोबर आहे. तुमच्या नाही, मनात दुःख तुमच्याबद्दल नाही. नाही, त्याबद्दल नाही. हे मनसैनिक सगळे निष्ठावंत आहेत. एक मिनिट, परंतु बोलू द्या ना, बोलू द्या. विषय असा बोलू आहे, द्या. विषय असा आहे हा. की या ठिकाणी मी तुम्हाला वाईट नाही वाटलं? वाईट नाही साहेब, ऐका. निष्ठावंतांना- मी स्वतः एक इच्छुक उमेदवार होतो. बरं. परंतु पक्ष चला, तुमच्या आणि मनात निष्ठा ही अतिशय महत्वाची आहे. दुःख आहे? दुःख करून काय इतक्या करणार वर्षांनी आहे. तुम्हाला आज संधी मिळत राज्यामध्ये ही संधी 5 वर्षानंतर मिळणार. भारतीय जनता पक्षाचं आपलं सरकार आहे. काहीच नाही होऊ केंद्रामध्ये सरकार आहे. आणि जर नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचंच सरकार आलं तर या नवी मुंबईचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. ही निष्ठेची काय तडजोड झाली. जबाबदारी आहे? निष्ठेची तडजोड झाली. ह्याला तर निष्ठा बोलतात. तडजोड म्हणजे निष्ठा. बर
तडजोड म्हणजेच निष्ठा आहे लोकं ना. गेली की तुमची? नाही येतील परत ती. बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. येतो हा नेते. काय झालं? इकडून इकडे माणसं गेली, तिकडून इकडे माणसं आली. काय म्हणजे बळी नेमका कोणाचा गेला? साहेब कसं आहे माहितीये का, आमच्या भारतीय जनता पार्टीचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस होतो त्याचं आता पूर्णपणे काँग्रेस झालेलं आहे. कारण की त्याच्यामध्ये परिवारवाद झालेला आहे. आता बघाल तर एका परिवारामध्ये 2-2, 3-3, 4 तिकीटे दिलेली. कुठे गेली ती तत्व? म्हणजे आम्हाला कालपर्यंत तिकिटासाठी आमच्यासारखे निष्ठा होता. बघा आमच्यामध्ये कोण शिवसेनेची लोक आहेत, भाजपची लोक आहेत, राष्ट्रवादीची लोक आहेत, मनसेची लोक आहेत आणि अतिशय गरीब ह्या लोकांनी तिकीट कुणाला दिलं माहितीये का? ज्याच्याकडे पैसा आहे आणि जो नेत्याचा ज्याच्या डोक्यावर हात आहे किंवा तो नेत्याचा एकदम खास आहे ह्या लोकांना तिकीट दिलं. सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट अजिबात दिलं नाही. बरं, ठीक आहे. त्याच्यामुळे लोक नाराज होऊन इतर पक्षामध्ये गेलेले आहेत आणि ते लढतायत. आज त्यांच्याकडे आर्थिक बळ नाहीये, आज त्यांच्याकडे कसल्या प्रकारचं राजकीय बळ नाहीये. वेगवेगळं लढणं नेमकं कोणाच्या पथ्यावर पडणार? ऍक्च्युली कसं आहे, आमच्यासारखे जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत या पक्षातले राष्ट्रवादीचे, जेव्हा खासदारकी आमदारकी लढवली गेली आमच्या पक्षाकडनं आम्हाला युतीचा धर्म पालन करण्यात आलं आणि आम्ही त्यांना जिंकवून दिलं. पण ज्या वेळेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची निवडणुकीची वेळ आली त्यावेळेला युतीचा धर्म पाळणं हे पूर्णपणे विसरले आणि स्वार्थीपणाने फक्त आपल्या लोकांना आपल्या फायद्याप्रमाणे तिकीटं दिली. पुन्हा नाही जनता पार्टी. येस. बर हा हा आता ही सर्व मंडळी सांगतात 1 वर्षापूर्वी या सर्व निष्ठावंती भरत जाधव असतील सर्वांनी काम केलं. मंदाताई आज बीजेपी युतीच्या, शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी युतीचे आमदार आहेत ना, या सर्व का त्याला एकाला पण तिकीट दिली नाही कारण त्यांनी मंदाताईचं काम केलं. कसली निष्ठा आणि कसला पक्ष काय मंदाताई नाराज झाल्या. मेन म्हणजे त्यांच्याकडे फॉर्म वाटल्यानंतर त्यांचे जिल्हाध्यक्ष कुठे होते त्याचं उत्तर द्यावं त्यांनी. जिल्हाध्यक्षच गायब होते 3 वाजेपर्यंत. बर बर निष्ठेच्या बाता कोणी मारायच्या? आपण विधानसभेला जर बघितलं असेल तर यांचे उमेदवार तुतारीचं चिन्ह घेऊन त्या ठिकाणी लढले आणि आता गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी परत भाजपमध्ये प्रवेश केला आणि ही लोक निष्ठेच्या बाता मारणार का इकडे? पटलं तरी पाहिजे. बर, चला झटकन चला मंडळी या सगळ्या गोंधळावर. हा नाही हे निष्ठावंताची गोष्ट करतात. निष्ठावंत तुम्ही बघितलं फक्त ठाकरे सेनेमध्ये उरलेले आहेत. दोन्ही म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल आणि मनसे असेल इथेच निष्ठावंत उरलेले आहेत. निष्ठावंतांचं सोडून द्या तुम्ही, पण इथं विकासाचं काय केलेलं आहे? जे आता आपण म्हणतोय विकासाचं इथे बट्ट्याबोळ केलेलं आहे. तुम्ही जर आरोग्याचं परिस्थिती बघितली इथं बाजूलाच फोर्टिस हॉस्पिटल आहे. हे मूळ नवी मुंबई महानगरपालिकेचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होणार होतं. पण आपण बघितलं की त्यावेळी इथले जे शिल्पकार म्हणतात हे शिल्पकार नाही आहेत. यांनी हे नवी मुंबईचं शिल्प बिघडवलेलं आहे. त्यांनी ते अर्ध हॉस्पिटल त्यांनी प्रायव्हेटला विकलं आणि त्यांनी काय केलं 10% खाटा गोरगरिबांना मिळणार असं सांगितलं. पण तुम्ही जर त्या सगळ्या खाटा बघितल्या ना त्याचे जर लाभ घेणार आहेत ते सगळे टॉवरमध्ये राहणारे लोक आहेत. ते कोणाचे आहेत? ते नगरसेवकांचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि नातेवाईक आहेत. ह्याच्यावर कोण बोलणार? तुम्ही शिक्षणाचं बघितलं, प्रत्येक शाळेची फी 1 लाख 1.5 लाखाच्या वरती आहे. म्हणजे शाळेची फी परवडणारी झालेली नाही. हे अपयश कोणाचं आहे? हे सत्ताधारी इथले जे आहेत नवी मुंबईतले त्यांचंच हे अपयश आहे. बरं ठीक आहे. निष्ठावंतांचा बळी गेला नवी मुंबईत या दोघांमध्ये. 101% खरं आहे. याचं कारण निष्ठावंत मी सुद्धा 95 सालचा नगरसेवक आहे. मी बघतोय की इकडे काय चाललंय ते. एकेका घरामध्ये 3-3, 4-4 तिकीटं. परंतु कार्यकर्त्यांनी काय फक्त हेच शतरंजच उचलायच्या का? आमच्याकडे आम्ही निष्ठावंतांनाच तिकीटं दिलेली आहेत. आम्ही घराणेशाही अजिबात चालवलेली नाही. जे घराणेशाही चालवणारे होते त्यांची आम्ही तिकीटं कापली, परंतु आम्ही फक्त निष्ठावंतांनाच तिकीटं दिलेली. बस या बिलकुल या सगळ्या गोंधळात नेमकं कोणाचा विजय होईल असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे आमचा विजय होईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हेतूचा विजय होणार आहे. निश्चितपणे आम्ही ठामपणे सांगतो तुम्हाला. बरं, विकास झालाय, विकास बरोबर ना दिसतोय, आतून काहीच नाही असं काही आहे? सर विकास झालेलाच नाही. झाला असता तर यांना आता विकासाच्या मुद्द्यावर परत का बोलायला लागते? इतके वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर परत जर हे विकासाचा मुद्दा घेऊन येत असेल तर हे दुर्दैव आहे नवी मुंबईचं. विकासाचा आराखडा आम्ही दिलाय. आमचा तुम्ही वचननामा बघा, ह्याच्यामध्ये विकासाचा आराखडा खरा काय तो दिलेला आहे आम्ही आणि सगळे मुद्दे पद्धतशीरपणे मांडून आम्ही तो आराखडा बनवलेला आहे. फक्त ह्यांच्या निव्वळ गप्पा आहेत. इतके वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर फक्त गप्पा केल्या जात आहेत आणि सांगितलं जाते का विकास, पण विकास कुठे दिसत नाही. विकास कुठेतरी टोपलीमध्ये लपलेला आहे, त्याला बाहेर काढायला लागेल. बरं, तो टोपलीत झाकला गेला. या टोपली खाली दडलंय काय? टोपली खाली जे दडलंय ते मुंबई आणि ठाण्यामध्ये कळेल. बर, नव्या मुंबईमध्ये मोकळा श्वास घेणारी लोक दिसतात. बर, ठाण्यामध्ये जावा, मुंबईमध्ये जावा, हा या ठिकाणी आस्थागायत आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी ज्या माध्यमातून विकास केलाय सब कुछ गणेश या नाईक. महाराष्ट्रामध्ये कुठचीही एक महापालिका दाखवा. कार्यकर्ते बाजूला, कार्यकर्ते म्हणजे सब कुछ गणेश नाईक. पालक जर मजबूत असेल हा. तर पाल्य व्यवस्थित कामं करतात. बर
तशी पेरणी केली आहे. तुमच्या घरात तुमच्याकडे एकेका घरात 2-2, 3-3 तिकीट दिल्या गेली. आपण विकासवर बोलतोय त्यांना ही जी तिन्ही पार्टी या ठिकाणी आहेत आणि मिक्स पार्टी आहेत, हे तिन्ही पार्टी आणि मिक्स पार्टी त्यांना माझा प्रश्न आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रारूप विकास आराखडा 2025 मध्ये त्यावेळेला हरकती सूचना मांडल्या, त्यांना विचारा कोणी किती सूचना दिल्या. फक्त गणेश नाईक साहेब गणेश नाईक प्रश्न तुम्हालाच विचारतोय, त्यांना प्रश्न विचारा. एक त्यांना कोणाला प्रश्न आहे तुमचा? प्रश्न तिघांना तिन्ही सर्वांना एक बरं, सेकंद हा एक प्रश्न. ऐकून घ्या. प्रश्न हा जो प्रश्न आहे त्यांना विचारा की नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास आराखड्यामध्ये फक्त गणेश नाईक साहेबांनीच त्या ठिकाणी विविध हरकत सूचना घेतलेल्या आहेत आणि जमिनीचा मुद्दा विकास आराखडा. त्यांना प्रश्न करा विकास आराखडा म्हणजे काय. एक आणि विकास म्हणजे या नवी मुंबई शहराला वारंवार प्रथम क्रमांक मिळालेला आहे. हाच विकास आहे, हाच नाईक साहेबांचा ध्यास आहे आणि ध्यास पूर्ती आहे. बरं, मुंबई वरवरनं नवी मुंबई वरवरनं खूप छान दिसतं, पण इथे जर बाकीच्या गावांमध्ये गेलं तर मात्र पायाभूत सुविधांच्या नावाने मोठी बोंबाबोंब ही चर्चा करणार आहे. हा, यांनी एवढा विकास केलाय की आता पहिला नंबर जो आहे हा पार्किंगचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये भेटणार आहे. दुसरा यांना जो नंबर भेटणार आहे तो नागरी समस्या ज्या आहेत ज्याच्यामध्ये आरोग्याचे प्रॉब्लेम्स येतात लोकांना. तुम्ही बघा आज नवी मुंबईमध्ये कुठल्याही ठिकाणी जे सामान्य लोकांना जर कुठं स्कॅनिंग मिनिंग करायचं म्हटलं तर मोठ्या मोठ्या MRI वगैरे करायचं म्हटलं तर त्यांना पैसे द्यावे लागतात खिशातनं. या सगळ्या महाग ज्या मशिनरी आहेत ना या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणि लॅबमध्ये जाऊन टेस्ट करावे लागतात. जर खरा विकास असा ना तो हा आहे, तो यांच्याकडून जमलेला आहे. त्यांना जमलंच नाही. आरोग्य व्यवस्थेच्या नावाने बोंब. पायाभूत सुविधा काय नेमकी परिस्थिती आहे गावांमध्ये? गावांमध्ये आपण साधं उदाहरण घेऊया. आपण विकासाच्या गप्पा करणाऱ्यांनी विकास स्वतःच्या गल्लीपासून करावा. बोनकोड्यातल्या रस्त्यांची अवस्था बघा, स्वच्छतेची अवस्था बघा, सगळ्यात बेकार बोनकोड्यातलं UHP ची अवस्था बघा. वर्षानुवर्ष रखडलेले हॉस्पिटल रखडले होते ना, हॉस्पिटल जे रखडले होते त्यांची ओपनिंग केली नाही. आणि अवस्था बघा नव्या मुंबईची. नव्या मुंबईत फक्त वर्ण दिसायला आणि शिल्पकार वगैरे कोणी नाही. नव्या मुंबईचा मूळ शिल्पकार फक्त शिंदे साहेबच करू शकतात. ठीक आहे. नेते ब्रेकवर जायचंय मला. हा, आरोग्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, आरोग्य समितीचा पहिला सभापती मी होतो. त्यावेळेला इकडे हॉस्पिटल नव्हतं. 32,839 स्क्वेअर मीटरचा प्लॉट हा महापालिकेच्या हॉस्पिटलसाठी होता. तिकडे आम्हाला मेडिकल कॉलेज काढायचं होतं. तिकडे आम्हाला स्टाफ नर्सेस ट्रेनिंग नाही झालं. अर्धा प्लॉट विकला. कोणी विकला? सत्ताधाऱ्यांनी त्यावेळच्या. हे काय समोर आहेत ना, नाईक साहेबांनी विकला. होय साहेबांनी. साहेब मला या विषयावर बोलायचं आहे. ते सांगतात की स्वच्छता सर्वेक्षण मध्ये आमचा नंबर येतो. यांना जर खरं स्वच्छता सर्वेक्षण बघायचं ना, कोपरखेडणे गावात चला, घणसोली गावात चला, त्याच्या ड्रेनेजच्या लाईनी वाहतात ना, तेव्हा जर तुम्ही त्या सर्वेक्षणाला गावात फिरवलं तुमचा शेवटून पहिला नंबर. हे चॅलेंज ब्रेकवर जायचंय मला. ब्रेकवर जायचंय 30 सेकंद. ब्रेकवर जायचं. आम्ही यांचं सगळ्यांचं दुःख आहे ना, ही जे दुःख उचललेलं आहे यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आलं का नाही? यांच्या जिथे महानगरपालिका आहे त्याने विचारा स्वतःचं धरण आहे का, स्वतःची पाण्याची व्यवस्था आहे का, स्वतःची कचऱ्याची व्यवस्थापन आहे का, स्वतःचे SD प्लॅन आहे का, त्यांना विचार तुमच्याकडे आहे का ते सांगा ना. ठीक आहे. वेगवेगळे मुद्दे आहेत मंडळी. या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन मी इथे चर्चा करणार आहे. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मंडळी, माझ्या पाठीमागे होणारी घोषणाबाजी लक्षात घेऊन तुमच्या लक्षात आलं असेल की इथे वातावरण जोरदार तापलेलं आहे. एकीकडे वारंवार गणेश नाईक जे आहेत ते शिंदेवरती आरोप करताना दिसत आहेत. शिंदेकडून देखील त्यांना उत्तर दिलं जात आहे. चला मुद्द्याला हात घालतो. खरं मला विकासावर चर्चा करायची, पण चर्चा ही आरोप प्रत्यारोपांनीच रंगते. चला मंडळी, घेऊयात. हा नेते ठीक आहे ना. 50 खोके एकदम ओके. मागे पडलं. खोके ज्यांनी घेतले आयुष्यभर त्यांना खोक्यांशिवाय दिसणार काय? त्यांना तेच दिसणार. किती दिवस काढणार खोक्यांवर आता? हा, खोके कोणी घेतले, काय घेतले सगळ्यांना माहिती आहे. बरं, ठीक आहे. नेते बघा, गणेश नाईक म्हणतात एकनाथ शिंदेना तुरुंगात टाकू. ऐका, शिंदे साहेबांना तुरुंगात टाकणारा अजून आयुष्यात जन्माला आलेला नाही. कारण त्या माणसानं जर
हा पराक्रम केला नसता तर ही मंडळी ज्या बोलतात ते दिसले असते का? कुठं ते खुराड. म्हणून माझी त्यांना हात जोडून विनंती, एकनाथ शिंदे. त्यामुळं आणि आता हे फक्त नाईक साहेब तर ठीक आहे शिल्पकार आहेत, पण नाईक साहेब ज्या व्यक्तीमुळे झाले ते मोदी साहेब आहेत कुठं? मोदी साहेबांचं कोण नाव घेत नाही. आज पण शिंदे साहेब मोदी साहेबांचं नाव घेतात. जे बोलतायत खोके खोके खोके, अहो टोलचा मुद्दा उचलला, सेटलमेंट झाली शांत. प्रत्येक मुद्द्याला सेटलमेंट. आम्ही सेटलमेंट केलेली नाहीये. आज आम्ही फक्त काँग्रेस मुक्त शिवसेनेत आहोत. आम्ही काँग्रेस मुक्त शिवसेना केल्यामुळे तेही आहेत आणि इकडचे जे ओरडतायत तिथं आहे ना, मूळ भाजपा दाखवा. मूळ भाजपेचा एक असेल ना, आम्ही हरलो. चला भारतीय जनता पार्टी नाही, नाईक जनता पार्टी आहे. बरं ठीक आहे. ते म्हणतात मूळ भाजप दाखवा, बक्षीस मिळवा. मूळ भाजपा आजही अस्तित्वात आहे आणि नवी मुंबईमध्ये जितके इलेक्शनच्या तिकीट नंतर प्रत्येक पक्षातून इकडे तिकडे गेले त्यापैकी सगळ्यात कमी जर डॅमेज कोणाचं झालं असेल ते भारतीय जनता पक्षाला झालेला आहे. कारण आज भारतीय जनता पक्षाचा जो केडर आहे, जो खरा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पक्षामध्ये लोकप्रतिनिधींना ज्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळत नाही तेवढी संघटनात्मक पक्षाच्या बांधणीमध्ये फार महत्व आहे आणि संघटनात्मक बांधणीतील एकही व्यक्ती झालेला नाही. हे फक्त या लोकांनी ठरवलेलं आहे. आज गणेश ऐका, काही नाही तसं, काही नाही. ऐकून घ्या, ते जे त्या ठिकाणी ऐकून घ्या, ते त्यांचं मत आहे ना. ते अशी व्यक्तीच नाहीये. आता 2 मिनिटं त्यांच्याकडे आताच थोड्या वेळापूर्वी त्यांनी मान्य केलं की गणेश नाईक शिल्पकार आहेत. त्यांनी मान्य केलं, त्यांनी मान्य. आणि आता मी तुम्हाला सांगतो याच्यामधले सगळे चेहरे बघा. या इलेक्शन नंतर याच्यातले किती इथे असतील आमच्याकडे वेटिंग लिस्टवर आहेत. येतील. साहेब गणेश नाईक जर शिल्पकार आहेत तर ज्या दिबा पाटलांनी आगरी कोळी समाजासाठी मोठं योगदान दिलं त्यांचं शिल्प उभारायचं आश्वासन आम्हाला काय द्यावं लागतंय? मग गणेश नाईक शिल्पकार होतं, मग हे दिबा पाटलांचं एक शिल्प म्हणतात नवी मुंबई विमानतळाला नाव द्या म्हणतात ते म्हणतात. साहेब एक लक्षात घ्या, महापालिकेत सत्तेत ते आहेत, राज्यात सत्तेत ते आहेत, केंद्रात सत्तेत ते आहेत. भांडतात कोणाशी? कोणाबरोबर भांडतात? ते नाव देत का ना? ते स्थानिक आहे मी. गणेश नाईक तर भरपूर घेतात. आगरी कोल्यांना आणि आगरीना प्लॉट देणार, कधी दिले अजून? उलट माझेच प्लॉट खाले, फक्त आश्वासन. माझं म्हणणं असं, दिबा पाटलांचं नाव आजपर्यंत या नव्या मुंबईमध्ये इतकी वर्ष झाली एकाली तरी कोणीतरी दिलंय का? त्या सत्ताधाऱ्यांनी कशालाच नाही दिलेलं ना. आगरी कोळी पण तुम्ही तरी पुढाकार घेतला का? आम्ही घेतलं ना पुढाकार. आम्ही सत्तेत नाही ना, आम्ही सत्ताधारी जे त्यांनी घेतलात का? बरं दुसरं असं की हे आज जे बोलतायत ना याच्यामध्ये ओरिजिनल भाजपवाला कोण आहे विचारा. किती जण आहेत बघा. राष्ट्रवादी काँग्रेस इकडनं आयात केलेले. एअरपोर्टला जर नाव दिलं नाही तर राजीनामा देणारे आहेत कुठे लपून बसले? ते बाहेर काढा अगोदर. तुमचं थेट म्हणणं आहे की एअरपोर्टला नाव द्यावं आणि नाही दिलं तर राजीनामा द्या. देणार का राजीनामा साहेब एअरपोर्टला? ते तरी ओरिजिनल आहेत का? तुम्ही कुठं होता? आम्ही इथेच आहे. तुम्ही भाजपमध्येच आहे. खूप वर्ष झाले. बर ऐका प्रवीण, ज्या प्रकल्पस्थांच्या जीवावर ही सर्व मंडळी मोठी झाली, ज्या दिबा पाटलाच्या जीवावर ही नवी मुंबई झाली, या प्रकल्पस्थांच्या जीवावर आज एक प्रकल्पस्थ महिला आमदार आहे. फक्त सोरटे साहेब भरत जाधवने जर काम केलं नसतं तर मंदाताई प्रकल्पस्थ आमदार झाली असती का? ओरिजिनल फक्त सोरटे आहेत, बाकी सर्व कॉकटेल आहेत. कारण मंदाताईवर ज्या लोकांनी कामं केली ना, ज्या लोकांनी कामं केली त्याला एकाला पण तिकीट दिली नाही. नाही ऐकत. आणि मंदाताईंच्या कार्यकर्त्यांवर अन्याय झालाय. आता फक्त जिल्हा प्रमुख गेले. दोन्ही आमदार एकत्र आहेत. कोण म्हणतं? ताईंना बोलवा, घ्या कॉलवर. ताईंना कॉलवर घ्या. आम्ही आग्रे आहे, ताईंना कॉलवर घ्या. दोन्ही आमदार एकत्र आहेत. अजिबात नाही. जिल्हाध्यक्ष गायब आहेत, आमदार सुद्धा गायब आहेत. ही फक्त नाईक जनता पार्टी आहे इथे. ठीक आहे. काय नेमकं मंदाताई पूर्वी तुमच्याकडे पण होत्या, दुःख मोठे मंदाताईंचं. ऐका, तुम्हाला सांगतो, मंदाताईला
मंदाताईला निवडून आणण्यासाठी भाजपाच्या आणि संघ परिवारातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं, परंतु निवडून आल्यानंतर ज्यांनी आमच्या विरोधात काम केलं त्या सगळ्यांना भाजपात घेऊन तिकीट दिलं आणि जेवढ्या लोकांनी काम केलं तेवढे इतर पक्षात गेलेत, काही मनसेत गेलेत, काही शिवसेनेत गेलेत, काही भाजपमध्ये आले, राष्ट्रवादीमध्ये आले, सवयीनुसार नाही. ह्या लोकांना माहिती आहे स्वतःचं यांचं सत्तेचं समीकरण आहे, सत्तेशिवाय जगू शकत नाही, म्हणून त्यांना माहिती आहे आपल्याला सत्तेत बसायचंय, तर भाजप शिवाय पर्याय नाही, म्हणून भाजपमध्ये परत आले. स्वाभिमानी असते ना. बघा ऐका, आम्ही लाचार असतो ना, शिवसेनेत गेलो असतो, आम्ही ज्या पक्षामध्ये स्थान नाही तिथे जाऊन आम्ही काम करतो. यांची हिंमत नाही की अशा पक्षामध्ये येऊन काम करायचे. हे सगळे स्वतःच्या स्वाभिमानासाठी जगतात, स्वतःच्या लाचारीसाठी जगतात. आपला मुद्दा काय होता? रोडमॅप विकासाचा, नवी मुंबईचा. चर्चा कुठे चालली आहे? ठीक आहे, आम्ही रोडमॅपचा ज्या विषय घेतो येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने, मला सांगा, आम्ही कर भरतोय, आम्ही प्रत्येक टॅक्स भरतोय, पण आज आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यासाठी त्या टँकरवर अवलंबून राहावं लागतं. नवी मुंबईमध्ये टँकर लॉबी आहे, टँकर लॉबी. ती टँकर लॉबी एवढी भयंकर आहे. कशी आली आहे, कोण पोचतंय, सगळ्यांना माहिती आहे. साहेब, आपण इथे विकासाचा मुद्दा घेतलेला आहे. इथे आपण विकासाचा मुद्दा घेतलेला आहे. इथे प्रस्थापित लोक आहेत, ह्या सगळ्यांच्या शाळा आहेत, राईट टू एज्युकेशन आहे. इथे आरटीईची जनजागृती किती आहे? 25% सीट्स भरल्या जातात का? जनजागृती केली जाते का? मी स्वतः वकिली करते, 18 वर्ष सरकारी डिपार्टमेंटमध्ये मी जाते. 100-500 रुपये दिल्याशिवाय माझी कामं होत नाहीत. रिडेव्हलपमेंटला जेव्हा परमिशनसाठी जातो, IOD, CC, OC सगळ्याचे सिडकोचे रेट्स ठरलेले आहेत, त्याच्याशिवाय परमिशन भेटत नाहीत. मग विकास रेट शिवाय धक्कादायक आहे. बर जाता वेळ संपला माझा. काय सांगतो, गेली 5 ते 7 वर्ष या सर्व शहरांमध्ये प्रशासकीय कारभार आहे, परंतु आपण जी निवडणूक त्याच्यापूर्वी नायकांच्या साथी होतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण यापूर्वी आपण पाहिलेलं आहे ही स्थानिक लेवलची निवडणूक आहे. आपल्याला शेवटी फिरून गटर, मीटर, वॉटर या गोष्टींवर यावं लागतं. गेले 5-7 वर्ष स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या वाशी विभागातील एकाही नागरिकाला नगरसेवकाची उणीव जाणून नाही दिली. या ठिकाणी त्यांनी 35 सोलर हायमास्ट लावले. वाशी मिनी शिशोरला त्यांनी कॅमेरे लावलेले आहेत. प्रत्येक शाळेच्या बाहेर. महापौर कोणाचा? भारतीय जनता पार्टी. महापौर कोणाचा? महापौर. ठीक आहे. महापौर. हा सांगतो, माझ्या वेळेस सभागृहामध्ये भरत नाकाते साहेब बोलत होते, घरात साहेब ऐका, फोर्टीज हॉस्पिटल हे त्यांनी महानगरपालिकेचं हॉस्पिटल फोर्टीजला विकलं, त्याला मी विरोध केलेला. त्याच्यानंतर मुंडे साहेब आल्यानंतर त्याची CID इन्क्वायरी चालू केली ती, त्याचं सुद्धा मला बोलवलं गेलं. महापौर होईल त्याला तुमचा पाठिंबा असेल? नाही, महापौर आमच्यामुळेच होणार आहे. महापौर आम्ही ठरवणार आहे. ठीक आहे. नवी मुंबईचं एकूण हे समीकरण, वेगवेगळ्या सगळ्या समस्या यावरती आपण चर्चा केली. मंडळी, एकूण हा जो कौल आहे हा या सगळ्या धमासान चर्चेतनं समोर आल्याचं आपण पाहतोय. 16 तारखेला कळेल की नवी मुंबईकर कोणाच्या बाजूने कौल टाकतायत आणि कोणाला इथं सत्तेची चावी देत आहेत, तेव्हा कळू शकेल नवी मुंबई महानगरपालिकेचा किंगकोट. यानंतर पुढे जाऊयात आणि जाणून घेऊयात मूळ महापालिकांचा.